नागपूरची बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिला एका बुद्धिबळ स्पर्धेमध्ये वाईट अनुभव आल्याची घटना घडली। दिव्या देशमुख नुकतीच नेदरलँडमधील टाटा स्टील मास्टर्स या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती। या स्पर्धेत दिव्या देशमुखने प्रेक्षकांवर लिंगभेदी असल्याचा आरोप केला आहे। या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे दिव्या देशमुखने या संदर्भात सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्टही लिहिलेली आहे। या पोस्टमध्ये नेमका तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे, नेमके तिचे आरोप काय आहेत आणि नेदरलँडमध्ये तिच्यासोबत काय घडले जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र। मंडळी, दिव्या देशमुख ही महाराष्ट्रातील मूळची नागपूरची आहे। तिचं वय केवळ 18 वर्ष आहे। एक चांगली बुद्धिबळपटू म्हणून तिने आजपर्यंत अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत। तिच्याकडे बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय मास्टर ही पदवी देखील आहे। 2022 मध्ये तिने महिला भारतीय बुद्धिबळ स्पर्धा देखील जिंकलेली आहे। 2022 चेस ऑलिम्पियाडमध्ये वैयक्तिक कांस्य पदक देखील तिच्याकडे आहे, तिने जिंकलेलं आहे। ती सुवर्ण पदक विजेत्या FIDE ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2020 संघाची देखील सहभागी होती, त्याचं देखील तिनं नेतृत्व केलेलं आहे। तसेच 2023 मध्ये अल्माटीमध्ये तिने आशियाई महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे। अशा प्रकारे दिव्या देशमुख ही एक उत्तम अशी बुद्धिबळ खेळाडू आहे, मूळची नागपूरची। आता तिच्याविषयी नेमका प्रकार काय घडला आहे त्याविषयी दिव्या देशमुखने एक सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे। त्यामध्ये तिने सांगितले, मला खूप दिवसांपासून हे सांगायचं होतं, पण मी स्पर्धा संपण्याची वाट पाहत होते। बुद्धिबळ स्पर्धेतील प्रेक्षक महिलांशी कसा भेदभाव करतात ही गोष्ट मला काही प्रेक्षकांनी सांगितली होती आणि मलाही ती गोष्ट जाणवली होती। या स्पर्धेत खूप लोकांनी मला सांगितले की प्रेक्षक माझ्या खेळापेक्षा इतर गोष्टींकडे अधिक लक्ष देत असतात, जसे की माझे केस, माझे कपडे, माझे बोलणे या इतर गोष्टीवर त्यांचं लक्ष होतं। मी या स्पर्धेत अनेक सामने खेळले आहेत आणि त्यातील काही सामने मला खरंच आणि खूपच आवडले आणि मला त्याचा अभिमान देखील असल्याचं दिव्या देशमुखने या पोस्टमध्ये सुरुवातीला म्हटलेलं आहे। पण माझ्या मुलाखतीमध्ये प्रेक्षकांद्वारे आणि माझ्या खेळाव्यतिरिक्त सर्व गोष्टींबद्दल कशा प्रकारे चर्चा केली गेली हे पाहून मी निराश झाली असल्याचं देखील दिव्या देशमुखने या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। फार कमी लोकांनी त्याकडे लक्ष दिलं आणि ही खूप दुःखाची गोष्ट असल्याचं देखील दिव्याने सांगितलंय। पुरुष खेळाडूंना त्यांच्या खेळासाठी स्पॉटलाईट मिळते, पण जेव्हा एखादी स्त्री बुद्धिबळ खेळते तेव्हा ती खरोखरच कितपत आणि किती चांगली खेळते हे न पाहता तिच्या खेळाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि इतर गोष्टींकडेच लक्ष केलं जातं, असा आरोप देखील दिव्या देशमुखने या पोस्टमध्ये केलेला पाहायला मिळतोय। वेतन श्रेणीच्या बाबतीत महिलांच्या खेळामध्ये प्रगती झाली असली तरीही महिला खेळाडूंना अजूनही लिंगभेदाचा सामना करावा लागतो। त्यांना त्यांच्या पोशाखाबद्दल विचारलं जातं असं देखील दिव्या देशमुखने सांगितलेलं आहे। महिला खेळाडूंचं सर्वसाधारणपणे कमी कौतुक केलं जातं आणि अनेकदा द्वेष देखील सहन करावा लागत असल्याचं दिव्याने पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। मला असे वाटते की महिलांना दररोज याचा सामना करावा लागतो आणि मी जेमतेम 18 वर्षांचीच आहे। मला काही महत्त्वाच्या आणि अतिशय महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टीबद्दल तिरस्कारासह अनेक वर्षांचा सामना देखील करावा लागला असल्याचं तिनं वयाच्या 18व्या वर्षी सांगितलेलं आहे। मला वाटतं महिलांना सन्मान मिळायला हवा असे ती या पोस्टमध्ये म्हणत असते। अनेक महिला खेळाडूविषयी, मग त्या कुस्तीपट्टू असो का क्रिकेटपट्टू असो आणि आत्ता ही बुद्धिबळपट्टू असलेली दिव्या देशमुख, यांच्या अनेक गोष्टी चर्चेत येत असतात, परंतु खरंच महिला खेळाडूंना हे सर्व सहन करावं लागतं का? दिव्या देशमुखने केलेले आरोप आणि सांगितलेला वाईट प्रकार यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं एक व्यक्ती म्हणून नक्की कमेंट करून सांगा। अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पाहत राहा नवराष्ट्र।